सांगायला तर पाहिजेच. लावतेच फोन. असं कट का केलं यांनी फोन? तिच्याशी बोलायलाच नको, नाहीतर उगाच कॉल केला म्हणून काहीतरी वेगळाच अर्थ काढत बसायची. भाऊ, भाऊ नक्की काय म्हणायचं तुम्हाला? जरा जरा व्यवस्थित सांगा ना मला. हा, माझा मधुसूदन, माझ्या मधुसूदनचं भीषण अर्धवट राहिलंय. हे काम असं अर्धवट राहून चालणार नाही. मधुसूदनला घेऊन या, परत घेऊन या माझ्या मधुसूदनला. कुठे आहे माझं मधुसूदन? बोलवा मधुसूदनला, बोलवा भाऊ. माझ्या मधुसूदनला बोलवा, त्याचं काम अर्ध राहिलंय. मधुसूदन, मधुसूदन. काय विषय येऊ? पराग, आता हे सावीच्या कानावर घालायलाच लागतंय. हे नक्की या गुरुकुलचा काय विषय आहे ना, हे आता कळायलाच लागतंय आपल्याला. किती वेळा सांगितलंय तुला, माझ्यासाठी काही करायची गरज नाही, कारण त्याचा त्रास तुलाच होणार. हा सावीनं नाही, मी आणलाय भाऊजी. इथं ठेवते. भाऊजी लहान तोंडे मोठा घास घेते, पण सावीची एवढी काळजी वाटते तुम्हाला, तर तिच्याशी असं का वागता? म्हणजे आज सकाळी पण तिला तुम्ही वाटेल तसं बोललात. लई वाईट वाटलंय बघा तिला. हा परत बोल. हॅलो, अरे ऐक की, सावी आहे काय घरी? तिचा फोन लागत नाही झालाय रे, म्हणून तुला फोन लावलाय. जरा इम्पॉर्टंट बोलायचं होतं तिच्याबरोबर. एक मिनिट. वहिनी, सावी कुठे? माहित नाही खरं. मगाशी ती बाहेर गेली कुठेतरी. बहुतेक तुम्ही घरी येणार म्हणून, ती घरी असलेलं तुम्हाला आवडणार नाही म्हणून बाहेर गेली असेल. पराग, सावी घरी नाहीये. ती आली की मी कॉल करायला सांगतो. बरं बरं, चालते, ठीक आहे. ठेवू काय? आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर फोन का बंद येतो याचा? आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. अवंती वहिनी, अवंती वहिनी. सावी नेमकी कुठे गेली, काही सांगितलं का तिनं? नाही, काहीच नाही. धैर्यांचा फोन. हॅलो,
हा हॅलो आई सावी तिकडे आली आहे काय? इकडे नाही, काय येणार होती काय? नाही नाही असं काही नाही, ती घरी नव्हती, मग मला वाटलं तिकडे आली असेल. काय झालं? परत काय भांडण वगैरे झालं काय तुमचं? सावी बरी आहे ना? नाही असं काही नाही आई. ऍक्च्युली मी आता घरी आलो, सावी घरी नव्हती. तिला कॉल केला तर मोबाईल बंद येतोय तिचा, म्हणून मला वाटलं की तुम्हाला भेटायला आली असेल तिकडे. काय हरकत नाही, ती आली की मी कॉल करायला सांगतो तुम्हाला. हा. सावी कुठं गेली असेल, काही कळना झालंय. लई वाईट वाटलंय तिला, एवढंच कळत होतं बघा. आम्ही तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण फार काही बोलली नाही, शांत शांतच होती. तर कुठं गेली असेल? मी आलोच. कुठं गेली ही? रात्र झाली आहे पार. भाऊजी? हॅलो? हा वहिनी, सावी घरी आली आहे काय? नाही अजून. ठीक आहे, ती जर घरी आली ना की लगेच मला कॉल करून कळवा. हो हो. हा. कुठं गेली असेल ही पोरगी? धैर्याचा फोन. हॅलो. हा पराग, सावीशी काही कॉन्टॅक्ट झाला का रे? नाही ना, आम्ही पण फोन ट्राय करायला लागलोय, फोन स्विच ऑफ यायला लागलाय तिचा. काहीच सुधारत नाही झाले बघ. एक विचारू काय? हा बोल. तुझं आणि सावीचं काय वाजले काय परत? एक काम कर, तिच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला ना की मला कॉल करून कळव लगेच. बाय. उडकायचं तर कुठं उडकायचं हिला? स्वतःच काही बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना? नाही नाही, सावी असं काही करणार नाही. पण मग कुठं गेली असेल ही? कसं कळणार हिच्याबद्दल? हा हॅलो, कॉन्टॅक्ट नंबर पाठवलाय. लवकरात लवकर त्या नंबरची लोकेशन ट्रॅक कर. लास्ट लोकेशन कुठे आहे हे मला लवकरात लवकर कळव. लवकर. हा बोल. लास्ट कबुयन गगन बावड्याच्या इथलं दाखवते. गगन बावडा? बरं ठीक आहे, मला लोकेशन पाठव आधी. ओके, थँक्यू.
लोकेशन इकडं कसं दाखवतंय? सावी, सावी, जाऊ बाबू इकडे कशाला आले असते? म्हणून करायचं चाललंय काय? सावी, सावी, काय करत होतीस? एवढ्या रात्री कशाला आलीस इथं? काय डोकं बिकं फिरलंय काय? काय करत होतीस? हे बघ, स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करायचा विचार जरी केलास ना तर बघच, हसतीयस तू? हसण्यासारखं काय यात? तुम्हाला खरंच असं वाटलं की मी जीव द्यायला आलीये? खरंच असं वाटलं म्हणजे? तर तू अशी इथं ह्या टेकडीवर एवढ्या रात्री तर
त्यात तुझा फोन बंद आहे, कुणाला काहीच माहिती नाही तू कुठे आहेस काय, मग मग काय वाटणार? पण तरी सुद्धा तुम्ही इथे आला मला शोधत, आणि मला पूर्ण विश्वास होता तुम्ही इथं येणारच. धैर्य धैर्य अहो, तुम्ही माझ्या आयुष्यात आलाय. आयुष्य जगण्याची ना रंगतच वाढली बघा. मग आता एवढं सुंदर आयुष्य मी असं वाया कसं जाऊ दे? तुमच्या सोबत म्हातारं व्हायचे स्वप्न बघतीये मी. मग असं कसं जीव देईन मी? हा, म्हणजे म्हणजे मग इथं कशाला आली होतीस तू? धैर्य इथं या असं जर मी तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही इथं आला असता? असंच मला टाळलं असतं. अहो म्हणून तर एवढा सगळा प्लॅन केला मी. आणि बघा मी तुम्हाला किती चांगलं ओळखते. आला की नाही तुम्ही इथं? म्हणजे माझ्या प्लॅननं तुम्हाला इथं आणलंच. काय चाललंय तुझं? आणि आणि कशाला आणायचं होतं तुला मला इथं? सांगते एवढी घाई काय तुम्हाला? आता तुम्ही इथं आलाय ना, मग तुम्हाला सगळं कळणार आहे. चला चला तर. काय आहे हे सगळं? धैर्य अहो, व्हॅलेंटाईन्स डे सुरू झालाय. प्रेमाचा दिवस. आणि प्रेमाच्या दिवसाची सुरुवात प्रेमाशिवाय होऊ शकते का? धैर्य, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. ही सावी तुमची होती, तुमची आहे, आणि जगाच्या अंतापर्यंत तुमचीच राहणार आहे. घ्या. धैर्य, मला माहिती आहे जे तुमच्या मनात आहे ते तुमच्या डोळ्यात दिसतं. या. काय चाललंय हे? मी अजिबात हे फुल घेणार नाही. बस कर आता हे सगळं. सॉरी एक मिनिट मला बघू दे. फिरून फिरून इथंच येतो या, दुरून यो झुरून एकच होतो या. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून यो झुरून एकच होतो या. नशिबाच्या हाती हात ग, जुळली गाठ ग, जुळली गाठ ग, जुळली गाठ ग, जुळली गाठ
माझ्या पुरीला लग्नाची खोटी आशा टाकून इथं इथं याची ही तेरा चालू आहे. हं? अय्यो, तुला आता सोडणार नाही सोडणार तुला नाही नाही. आधी तुझ्या लाडक्या आईला याची फळं भोगावी लागणार. आधी तुझी आई आणि नंतर पोरगा. धैर्य. जर तुमचं माझ्यावरती प्रेमच नाही, मग माझी एवढी काळजी का वाटते तुम्हाला? असं काही नाहीये. मी उगाच उगाच मला कुठेतरी घेऊन आली असतो. निघूया इथं. धैर्य मुजुमदार, अहो असं कसं निघूया? आता तर कुठं सेलिब्रेशन सुरू झालंय.